पण रेमडेसिवीर मार्केटमध्ये येऊच शकलं नसतं. अच्छा. कारण का जेव्हा नवीन औषध येतं मार्केटमध्ये तेव्हा त्याच्यावरती जे काही आधी स्टडीज करायला पाहिजे, जे काही टेस्टिंग करायला Quality पाहिजे, checks वगैरे. त्याच्याकरता जो काही टाईम स्पॅन लागतो तो एवढा असतो ना की तेवढे दिवस थांबलो असतो तर शक्यच नव्हतं. त्यामुळे त्यांना ते सगळंच कॉम्प्रेस करायला लागलं होतं आणि ते गव्हर्नमेंटनी हाय लेवलला तो निर्णय घेतला होता की आपल्याला खरोखरच या औषधावरती टेस्टिंगला 6 महिने लागतात, पण आता आपण 6 महिने यावेळी नको थांबूया, आपण 2 महिन्यातच परवानगी देऊया. एवढी रिस्क पण होती आणि एवढी रिस्क पण होती त्याच्यामध्ये. परंतु जर ते नसती परवानगी दिली तर ती रिस्क मोठी होती. त्यामुळे मग छोटी रिस्क त्यांनी प्रिफर केली आणि त्यांनी बऱ्याचशा औषधांना लवकर मार्केट करण्याकरता परवानगी दिली. परंतु आपण हे जे इनोव्हेशन म्हणतोय की जे इनोव्हेशन करण्याकरता जे संशोधन केलं जातं त्याच्याकरता कित्येक $1 बिलियन खर्च येतो. म्हणजे $1 बिलियन इंडियन करन्सीने बोलायला गेलो तर साधारण 8,000 कोटी 9,000 कोटी रुपये वगैरे येतात. तर त्यामुळे सगळ्याच कंपन्यांना ते शक्य नसतं. त्यामुळे जनरली इनोव्हेटर कंपन्या तुम्ही बघाल तर त्या सगळ्या